तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 66 दिलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 66 आहे 3 पॉईंट मासेस इच ऑफ मास यम आर केप्ट ॲट द कॉर्नर्स ऑफ इक्विलॅटर ट्रायंगल ऑफ साईड यल. तर यम इतकं मासेस दिलेलं आहे, कॉर्नरला ठेवलेलं आहे त्याची, आणि ट्रायंगल जो दिलेला आहे इक्विलॅटर ट्रायंगल आहे त्याची साईड किती तर यल इतकं. द सिस्टीम रोटेट अबाउट द सेंटर ऑफ द ट्रायंगलच्या सेंटरला तो रोटेट होतो आहे विदाऊट एनी चेंज इन द सेपरेशन ऑफ मासेस. तर मासेसमध्ये कोणत्याच प्रकारचे चेंजेस होत नाही. मासेसमध्ये चेंज होत नाही याचा अर्थ त्याच्यामध्ये कोणता फोर्स असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला काय करतो आहे, बॅलन्स करतो आहे. द पिरियड ऑफ रोटेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू. तर जो टाईम पिरियड आहे तो डायरेक्टली प्रपोर्शन कशावरती असेल, तर ब्रॅकेटमध्ये कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू दिलेली आहे आणि ती आहे √3/2, आणि हा क्वेश्चन 2023ला आलेला आहे. तर याचे 3 ऑप्शन आहे. तर 3पैकी पहिलं ऑप्शन आहे L⁻²3/2, बी ऑप्शन आहे L⁻²-2, सी ऑप्शन आहे L, आणि डी ऑप्शन आहे √L. तर या 4 ऑप्शनपैकी नेमकं आपलं ऑप्शन कोणतं असणार, तर ते आपण या ठिकाणी चेक करूया, सॉल्व करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला 3 पॉईंट मासेस दिलेले आहे. प्रत्येकाचा मास यम आहे आणि ते कॉर्नरला प्लेस करायचं इक्विलॅटर ट्रायंगलच्या, त्याची साईड असणार आहे यल इतकी, आणि जी सिस्टीम आहे ती रोटेट होते अबाउट त्याच्या सेंटरभोवती ते फिरतं आहे, ओके, ट्रायंगलच्या. पण त्यामध्ये असं सांगितलं आहे की त्या मासेसमधलं सेपरेशन अजिबातच चेंज होणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, त्याच्यावरती बॅलन्स फोर्स त्या ठिकाणी ॲक्ट होतो आहे, आणि तो जो बॅलन्स फोर्स आहे तो म्हणजेच आपला कोणता असणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर आणि आपल्याला टाईम पिरियड फाईंड करायचा, आणि जो टाईम पिरियड आहे तो कशावरती प्रपोर्शन आहे ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचा. तर आपण या ठिकाणी मी या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करतो आणि त्याच्यावरून मग आपण क्वेश्चन्स सॉल्व करू. तर सर्वात पहिले 3 पॉईंट मासेस दिलेले आहे. आय पॉईंट मास आहे, आय पॉईंट मास आहे, आणि हा पॉईंट मास आहे, आणि तिन्ही पॉईंट मास जॉईंट जर केले तर या ठिकाणी काय होतं, ट्रायंगल तयार होतो. आणि हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल कसा आहे तर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, ओके. म्हणजे ऑल साईड्स कशा असणार, सेम. याची साईड यल आहे, याची साईड यल आहे, याची साईड यल. या पार्टिकलचा मास किती, यम, याचा यम, आणि याचा पण किती असणार, यम. तर प्रत्येकाचा मास किती तर यम इतकं त्याचं मास आहे. तर जेव्हा तो या सेंटरला तो रोटेट होणार आहे तर या मासेसमधलं सेपरेशन अजिबात बदलत नाही. म्हणजे याच्यामध्ये, या मासमध्ये आणि या मासमध्ये एक फोर्स असणार, आणि तो जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण काय म्हणणार तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणणार आहे, ओके. तर ते एका ग्रॅव्हिटेशनल फोर्सने अट्रॅक्ट होतात. आपण एका बाजूचंच घेऊ, मग बाकीच्यांसाठी सेम तसंच अप्लाय करता येईल. एकाचं सॉल्व्ह केलं तरी आपला आन्सर येऊन जाईल, ठीक आहे. आणि या ठिकाणी हा पार्टिकल जो आहे तो नेहमी, याचा अर्थ तो कुठं चालला तर सेंटरकडे. म्हणजे या ठिकाणी एक फोर्स असेल, आणि तो कोणता फोर्स असेल तर सेंट्रिपेटल फोर्स. या ठिकाणी पण घेतला तर कोणता असेल तर सेंट्रिपेटल फोर्स असेल. म्हणजे या सेंट्रिपेटल फोर्सला कोण बॅलन्स करणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण इथला जर अँगल घेतला तर पूर्ण अँगल जर घेतला तर हा किती असणार 60 डिग्री. पण हाफ जर अँगल घेतला तर तो किती असणार 30 डिग्री, बरोबर की नाही. तिथला अँगल 30, तर इथला पण अँगल किती असणार 30 डिग्री, ओके. हा एफ आहे, याला जर आपण रिझॉल्व्ह केलं तर हा एफ या ठिकाणी पण येणार, या ॲडजस्टंट साईड आहे. म्हणजे या ठिकाणी काय भेटणार तर आपल्याला एफ कॉस 30 डिग्री, आणि त्याला जर परपेंडिक्युलर लाईन काढली तर ती काय भेटणार तर आपल्याला एफ साईन 30 डिग्री, ओके. असं म्हणजे या एफ कॉस 30 डिग्रीला कोण बॅलन्स करणार, एफ म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, याला कोण बॅलन्स करणार, सेंट्रिपेटल फोर्स या ठिकाणी बॅलन्स करेल. मग सेंट्रिपेटल फोर्स आपण एफ सी पीने रिप्रेझेंट करू, आणि त्याला जो बॅलन्स करतो तो कोण असणार तर एफ कॉस 30 डिग्री. कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू √3/2 आहे, तर ते आपण पुट करून टाकू. एफ जो आहे हा कोणता आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर घेतला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. या केसमध्ये यल एवढं डिस्टन्स आहे, आणि ते कॉन्स्टंट घेतो. तो कॉन्स्टंट काय असणार तर जी, हा तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तर ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी काय करणार आहे, पुट करणार आहे. मग काय राहिला, जी कॉन्स्टंट, M1 यमच आहे आणि M2 पण यम आहे, म्हणजे यमचा काय झाला स्क्वेअर, आणि त्या दोन पार्टिकलमधलं जे डिस्टन्स आहे ते किती येतं यल, त्याचा काय झाला स्क्वेअर, आणि कॉस 30 किती असतं √3/2. आणि सेंट्रिपेटल फोर्स जर घेतला, आपल्याला टाईम फाईंड करायचा आहे. म्हणजे याचा अर्थ सेंट्रिपेटल फोर्सची जी व्हॅल्यू टाकणार आहे ती काय असणार आपली MR ω². इथला एक यम आणि इथला एक यम काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजे आपल्याकडे जी रिमेनिंग टर्म्स आहे तर ते रिमेनिंग टर्म आहे Rω², Rω² इंटू √3 पुढे घेतो, आर आयला GM, अँड टोटल डिवाइड बाय काय असणार तर 2
यल स्क्वेअर ही टर्म आपल्याकडे अजून अवेलेबल आहे. आता आर जर घेतला तर आर माहीत नाही आपल्याला. आर का असणार आहे? सपोज या पॉईंटला आपण याला लेबलिंग देऊन टाकू ए बी आणि हा काय घेतला सी आणि हा इथं जॉईन करून टाकू आणि या पॉईंटला आपण एक नाव देऊन टाकू डी आणि हा जो पॉईंट झाला तो काय झाला तर ई झाला. जर तुम्ही आर जर घेतला तर ए ई जो आहे तो आर असेल, त्या सर्कलची का असणार आहे रेडियस असेल, बरोबर का नाही. आणि हा जो पार्ट आहे ए पासून तर डी पर्यंत ही हाफ लेंथ असेल म्हणजे किती झालं तर L/2 आणि इथला जो अँगल आहे 30 आहे म्हणजे इथला पण अँगल किती असला पाहिजे तर 30 डिग्री असला पाहिजे. ही झाली ॲडजस्टंट साईड आणि झालं हायपोटेनस. म्हणजे आपण काय करू शकतो तर कॉस थिटाचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करू शकतो. मग आपण ट्रायंगल घेऊन टाकू, याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करून घेऊ. ठीक आहे. इन ट्रायंगल ADE मेजर ऑफ अँगल इथला डी जो आहे तो किती आहे 90. ADE इज इक्वल टू किती झाला 90 डिग्री. म्हणून आपण यूज करणार आहे कॉस थिटा. व्हॉट इज कॉस थिटा? ॲडजस्टंट साईड. ॲडजस्टंट साईड AD अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस काय AE. ओके. कॉस थिटा, थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. कॉस थिटा किती येतं कॉस 30 डिग्री. ओके. AD आपला आहे L/2 आणि AE जो आहे AE किती आहे तर आपला R आहे आणि आपल्याला आरच फाईंड करायचा आहे. मग आर जर फाईंड केला किंवा त्याच्या आधी आपण कॉस 30ची व्हॅल्यू पुट करून टाकू. कॉस 30ची व्हॅल्यू √3/2 आणि झाला L/ किती 2R. 2 टू गेट कॅन्सल. मग आपल्याला आरच फाईंड करायचा. मग आर आपल्याला भेटेल किती? आर भेटेल तुम्हाला L/√3. भेटले आरची व्हॅल्यू. आरची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकून द्या. इक्वेशन 1 बिकम्स. ओके. तर आपल्याला इक्वेशन 1 मध्ये आपण टाकून देऊ. काय भेटेल इक्वेशन 1 तर तो आहे आर. आरच्या जागी टाका L/ किती √3 झालं. पुढे याच्या टाकलं आणि इंटू करायला आपला ओमेगाचा स्क्वेअर. पुढे √3 तसाच, GM पण तसाच आणि /2 L² पण तसाच घेतला आपण. ठीक आहे. आता एक काम करू, फक्त इकडे ओमेगाच ठेवणार, बाकीचं सगळं तिकडे ट्रान्सफर करणार. मग ओमेगा स्क्वेअर जर घेतला तर √3 × 3 काय आला 3 आणि हा राहिला GM /2 तसंच ठेवणार आणि L × L² काय झालं तर L³ झाला. आता 3 कॉन्स्टंट आहे. ओमेगाची व्हॅल्यू पुट करून टाकू. ओमेगाची व्हॅल्यू काय असते 2π/T आणि त्याचा काय स्क्वेअर आहे. मग काय राहिला तर किंवा स्क्वेअर रूट घेऊन टाकू. मग 3GM/2 L³. ओके. याचा स्क्वेअर आहे. मग आपण याचं काय करणार तर स्क्वेअर रूट घेऊन टाकू. ते याच ठिकाणी घेतो. स्क्वेअर रूटचा अर्थ रेशो किती 1/2. ओके. याचा रेसिप्रोकल करा. मग T/ किती 2π इज इक्वल टू 2L³ / 3GM. त्याचा रेशो किती असणार 1/2. रेशो 1/2. आता याच्यामध्ये काय काय कॉन्स्टंट आहे ते बघून घेऊ, कारण कशावरती डिपेंड आहे तेवढंच विचारलं आहे. 2π कॉन्स्टंट आहे म्हणजे राहिलं फक्त T. हा प्रपोर्शन असायचं. 2 पण कॉन्स्टंट आहे, 3 पण कॉन्स्टंट आहे, G पण कॉन्स्टंट आहे, M पण कॉन्स्टंट आहे म्हणजे L³ आणि त्याचा पॉवर 1/2 म्हणजे हा जो पॉवर असणार तो किती असणार तर L/3/2 म्हणजे आपला जो टाईम पिरियड आहे तो टाईम पिरियड डायरेक्टली प्रपोर्शन असणार L/3/2 एवढ्या पॉवरमध्ये. जर तुम्ही या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर आपलं ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतो आहे. मग आपला जो या क्वेश्चनचा आन्सर असेल ते असेल ए ऑप्शन, दॅट इज टाईम इज डायरेक्टली proportional to the L/3/2.